सर्वांना नमस्ते। 14 जानेवारी 2025 वार मंगळवार या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे। भोगीसाठी मिक्स भाज्या कोणत्या व संक्रांतीसाठी सुगड पूजन व ववसा तयार कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी बघा आपण संक्रांती वाल घेतलाय, वटाणा सोलून घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण हरभरे सुद्धा सोलून घेतले, पावटा सोलून घेतलाय आणि तुरीच्या शेंगा सुद्धा सोलून घेतल्यात आणि बोरं सुद्धा घेतलेले आहेत। हे आहेत पांढरे तीळ आणि याचबरोबर बघा 2 गाजर सुद्धा आपण घेतलेले आहेत आणि 2 बटाटे पण घेतलेले आहेत आणि 4 वांगे घेतलेले आहे। ही मिक्स भाजी अतिशय छान होते बघा। हे सर्व आपण यामध्ये हे पदार्थ सर्व वापरायचे आहे भाज्यांमध्ये आणि एकदम अप्रतिम भाजी होते। तर या वालाच्या शेंगा आणि वटाणा हे सर्व या सीजनमध्ये या भाज्या सर्व असतात, त्यामुळे बघा आपल्या परंपरेनुसार आपण प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी आपल्या इथे बनली जातेच आणि या भाजीची चव या दिवशी एकदम अप्रतिम लागते आणि आपल्या इथे बनवलीच जाते। तर यानंतर बघा आपण सुगड पूजन करण्यासाठी बघा आपण आदल्या दिवशी सुगड आणून ठेवायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला ववसा बनवण्यासाठी बघा या ठिकाणी आपण गव्हाच्या ओंब्या घेतल्या, बोरं घेतलेत, तिळगुळ घेतले, तिळाच्या वड्या पण घेतल्यात आणि ज्वारीचं ते कणीस पण घेतलेलं आहे, ऊस घेतलाय, पेरू घेतलाय, गाजर घेतलाय। तर हे बघा आपण ज्या दिवशी आहे त्या दिवशी उगा घाई गडबड करायची नाही, हे आधीच आणून ठेवायचं आणि सर्व आपण आणून एकदम सर्व हे बघा हरभऱ्याचा डाळ आपण आणलेला आहे, तर आपण त्याचे सर्व घाटे तोडून घेऊ आणि असं एकदम सगळं ववसा आपण आधीच तयार करून ठेवायचा, म्हणजे आपले टायमाला गडबड होत नाही। आधीच आपण सुगड वगैरे आणून स्वच्छ धुवून ठेवायचे, तीळ वगैरे निवडून ठेवायचे। या पद्धतीने बघा आपण आहे ना ववसाचं सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर मी आता तुम्हाला आहे ना सर्व ववसा आहे ना असा मिक्स करून दाखवते। प्रथम बघा आपण हरभऱ्याचे घाटे टाकले, यानंतर पावटा टाकला, नंतर बघा असे बोरं टाकून घ्यायचे या पद्धतीने बघा सर्व। आता यानंतर वटाण्याच्या शेंगा टाकल्या, तर तुम्हाला शेंगा नसेल टाकायच्या तर तुम्ही वटाणा सोलून पण टाकू शकता आणि आपले सुगड छोटे आहे त्यामुळे मी वालाच्या शेंगाचे थोडे तुकडे करून घेतले। यानंतर बघा असे गाजर पण बारीक कट करून घेतलेत आणि यानंतर बघा एक वांग घेतलेलं आहे, वांग सुद्धा आपण या पद्धतीने असं कट करून घ्यायचं। आता कसं आपली परंपरा आहे तर परंपरेनुसार आपण केलं पाहिजे। तर पूर्वीपासून आलेलं आहे, आपले आई वडील म्हणजे आई सासू वगैरे सर्व करतात, त्यामुळे आपणही केलं पाहिजे। बघा गव्हाच्या ओंब्या पण घेतलेल्या आहेत, तुम्हाला जर एखादी वस्तू नाही भेटली तरी चालेल, पण जेवढ्या भेटतात तेवढ्या घ्यायच्या आणि करायचं आपला। हे बघा या पद्धतीने असं सर्व आहे ना आपण असं मिक्स घेतलं आहे आणि यानंतर बघा आता ज्वारीचं कणीस घेतलंय, तर ज्वारीचं कणीस बघा असं आपण त्यातलं थोडं असं हे काढून घेतलंय आणि यानंतर बघा ऊस सुद्धा घेतलेला आहे आणि ऊसाचे सुद्धा आपण आहे ना एकदम बारीक तुकडे करून घेतलेत आणि यानंतर बघा असं सर्व मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने असं सर्व खाली वर करून सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग बघा आता आपण सुगड एका पाटावरती ठेवू आणि यानंतर बघा थोडंसं प्रथम आहे ना हे टाकू, तिळगुळ टाकू त्यामध्ये, यानंतर थोडेसे तीळ टाकायचे आणि यानंतर बघा आपण जो ववसा तयार केलाय ना तो सर्व या सुगडांमध्ये भरून घ्यायचा याप्रमाणे असा। हे बघा याप्रमाणे सर्व सुगडांमध्ये आपण आहे ना असा ववसा भरून घेतलाय। या पद्धतीने बघा सर्व आपला ववसा आहे ना असा भरून झाला। यानंतर बघा आपण आहे ना ते गव्हाच्या ओंब्या होत्या ना त्या ओंब्या आहे ना अशा सुगडांमध्ये ठेवल्यात, बघा याप्रमाणे असं भरून घ्यायचं। हे बघा सर्व आपले सुगड भरून झालेले आहेत, याप्रमाणे भरून घ्यायचं। सुगड आपले भरून झालेले आहेत, यानंतर आपण आहे ना एक तिळगुळ ठेवून घेऊ सर्व सुगडांवरती। हे बघा तिळगुळ पण ठेवून झालेत सर्व सुगडांवरती आणि यानंतर बघा आपण हळदी कुंकवाचं पंचपाळ पण ठेवून घेतलेले आहे। ही आपली सर्व पूर्वतयारी आहे। याप्रमाणे तुम्ही पूर्वतयारी केली तर तुम्हाला अजिबात घाई गडबड होणार नाही। याप्रमाणे तुम्ही सुद्धा सर्व पूर्वतयारी करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।